नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच म्हणजेच भाषेचे अलंकार आणि त्याचे प्रकार्स म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीचचे जे टाईप्स आहेत ते पण आपण एक एक करून बघणार आहोत. आता हे जे भाषेचे अलंकार आहे त्याची पहिले आपण व्याख्या समजून घेऊया, नंतर त्याचे एक एक करत आपण टाईप्स बघून घेऊया म्हणजे तुम्हाला इझी आणि सोप्या भाषेमध्ये समजणार. ते आता आपण बघूया. पहिले व्याख्या बघूया. भाषेचे अलंकार. अलंकार म्हणजे सौंदर्यात भर घालणारे साधने. आता अलंकार काय असतं की आपल्या सौंदर्यामध्ये भर घालणारे जे साधने असतात त्याला आपण अलंकार म्हणतात. जसे माणूस आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, त्याप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. तर व्याख्या तुमच्या लक्षात आली असेलच. आता आपण याचे टाईप्स म्हणजे एक एक करत आपण आता बघून घेऊया. पहिला सिमिली म्हणजे उपमा. आता समानता दर्शवण्यासाठी लाईक, ॲज, सो अशा तुलनादर्शक शब्दांचा वापर केला जातो. आता उपमा जर आपल्याला कोणाला द्यायची असली किंवा समानता आपल्याला दर्शवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, लाईक, सो, ॲज अशा तुलनादर्शक शब्दांचा वापर केला जातो. कसा केला जातो एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे सुरेश इज ॲज स्ट्रॉंग ॲज रमेश म्हणजे सुरेश रमेशसारखाच मजबूत आहे. सेकंड बघूया. इट इज ॲज क्लिअर ॲज क्रिस्टल. थर्ड आहे डॅश डॅश ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ अ हॅल्कन वाईल्ड. फोर्थ आहे लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. आणि फोर्थ नंबर आहे आपला व्हाईट्स ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. यानुसार आपण उपमा म्हणजे सिमिली या टाईपचा आपण वापर करतो. आता सेकंड नंबर बघूया. सेकंड नंबर आपला आहे मेटाफोर म्हणजे रूपक. आता एखाद्या घटकांशी तुलना न करता प्रत्यक्षात त्या घटनाला दुसऱ्याचे रूप देणे म्हणजे रूपक अलंकार होय. आता रूपक अलंकार म्हणजे काय की एखाद्या घटकाशी आपल्याला तुलना करायची नाही आहे, पण प्रत्यक्षात त्या घटनाला दुसऱ्याचे रूप आपल्याला देणे म्हणजेच काय होतं, आपला रूपक अलंकार होतो. याच्यामध्ये आपल्याला सो, ॲज, लाईक यासारख्या तुलनादर्शक शब्दांचा वापर केलेला नसतो. पहिल्या याच्यामध्ये काय आपण बघितलं उपमामध्ये की लाईक, ॲज, सो या गोष्टींचा वापर केलेला असतो. आता या रूपकमध्ये आपल्याला काय आहे, मेटाफोर या रूपकमध्ये आपल्याला सो, ॲज, लाईक यासारख्या तुलनादर्शक घटकांचा म्हणजे शब्दांचा वापर आपल्याला केलेला नसतो. कसा तर ते आपण बघूया एक एक एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट आहे लाईफ इज ड्रीम म्हणजे जीवनाची स्वप्नाबरोबर तुलना न करता जीवन हे स्वप्न आहे असे म्हटले जाते. आता आपण काय बोललो, लाईफ इज ड्रीम. आता जीवनाची स्वप्नाबरोबर तुलना न करता जीवनच हे स्वप्न आहे असे म्हटले जाते. सेकंड आहे मिनिस्टर आर द पिलर्स ऑफ द स्टेट. थर्ड आहे क्लाउड्स ऑफ डाउट्स. फोर्थ आहे द डार्क सेपरेट ऑफ द फेट. आणि फिफ्थ आहे कॉल्ड इटसेल्फ अराउंड द स्क्वेअर्ड पसिल. यानुसार आता हे झालं आपला रूपक अलंकार. आता आपण बघूयात थर्ड नंबर. त्याच्या पहिले एक नोट बघून घेऊया. नोट आहे आपली की ऑफने षष्ठी विभक्ती केलेले वाक्यसुद्धा या प्रकारात मांडते. आता ऑफने जर षष्ठी विभक्ती केलेले वाक्य जे असतात ते पण या प्रकारामध्ये मांडता येतात म्हणजेच मांडते. कसे, जसे तिलक ऑफ सॉइल्स, सेपरेट ऑफ द फेट, पेजेस ऑफ हिस्ट्री. यानुसार हे झालेले आपले नोट महत्त्वाचे नोट करून ठेवायचे आहे तुम्हाला. आता जेव्हा आपण आपला व्हिडिओ बघायच्या वेळेस तुम्हाला नोटबुक आणि पेन हातामध्येच ठेवायचं आहे. जे महत्त्वाच्या नोट आहेत ते तुम्हाला नोट करून ठेवायचे की याच्यासाठी तुम्हाला नोट करून ठेवायचे आहेत की तुम्ही आता हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या हे लक्षात राहीलच, पण तुम्हाला जेव्हा रिव्हिजन करायची असेल तेव्हा ह्या नोट बघितल्यानंतर तुमचे रिव्हिजन होऊन जाईल. त्याच्यासाठी नोटबुक आणि पेन हा तुमच्या हातामध्ये हवायचा. आता थर्ड नंबर बघूया. पर्सनॅलिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती किंवा मनुष्यत्वरोपण. या अलंकारामध्ये जे आहे निर्जीव घटक किंवा अमूर्त कल्पना, भाववाचक नामे मानवाप्रमाणे किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात असे दर्शवले जाते. आता हा जो अलंकार आहे आपला चेतना गुणोक्ती किंवा मनुष्यत्वरोपण, या अलंकारामध्ये निर्जीव किंवा जे अमूर्त असतात त्याची कल्पना म्हणजे भाववाचक नामे
मानवाप्रमाणेच किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात याच्यामध्ये असे दर्शवले जाते. तर ते कसे दर्शवले जाते ते आपण बघूया एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट आहे डेथ लेज हिज सी हँड ऑन द किंग, म्हणजे मृत्यूला मानवाप्रमाणे हात आहेत अशी कल्पना केली जाते. सेकंड आहे ॲनेक्स्टी इज सिटिंग ऑन हिज फेस. थर्ड आहे क्लाउडली केप्ट द मून. फोर्थ आहे डेन्स फॉरेस्ट ब्लॉक द पॅसेज ऑफ द मेडे. आणि फिफ्थ आहे लेट द सेम लाईट किस देम. यानुसार आता आपण बघणार आहोत फोर्थ नंबर जो आहे आपला ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. आता अनुप्रास हा जो अलंकार आहे तो काय आहे की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. आता जो अनुप्रास अलंकार होतो तो केव्हा होतो की एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची जर पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा आपला अलंकार होतो. तर जसे की एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे आय वॉन्ट टू सॉ सीड ऑफ मून, म्हणजे या वाक्यात यस या अक्षराच्या ध्वनीची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे आपण काय बोललो की ज्याची पुनरावृत्ती होते त्या नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा काय होतं अनुप्रास हा अलंकार तयार होतो. आता या वाक्यामध्ये यस या अक्षराची ध्वनीची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणजे हा अलंकार आपला अनुप्रास अलंकार आहे. सेकंड द होमलेस ऑफ द हाऊस टेंडेड इन द निच ऑफ हर्ट. थर्ड आहे कंट्रोल अँड क्लिनरी नाईट अँड डे. फोर्थ आहे हिट हॅड अँड हँड थ्रो द एअर्स टू बी. आता फिफ्थ नंबर बघूया रिपिटिशन म्हणजेच पुनरावृत्ती. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केलेली असते. एखाद्या शब्दाची जी पुनरावृत्ती केलेली असते त्याला आपण बोलतो रिपिटिशन्स म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. म्हणजेच त्याची एक्झाम्पलमध्ये बघूया. जसे वी हॅव नॉट विंग्स वी कॅन नॉट सोअर. या ओळीमध्ये जे आहे वी या शब्दाची पुनरावृत्ती केलेली आहे म्हणून हा आपला अलंकार झालेला आहे रिपिटिशन अलंकार. सेकंड नंबर कीप फिट लिटल मॅन कीप फिट. परत रिपिटेशन झालेलं आहे. थर्ड ऑन युअर टोज लिटल मॅन ऑन युअर टोज. फोर्थ जस्ट स्माईल लिटल मॅन जस्ट स्माईल. फिफ्थ आय वॉन्ट टू गो अबॉट माय शिप अँड सेल अवे. यानुसार जे पुनरावृत्ती होते त्याला आपण काय म्हणतो रिपिटेशन अलंकार. सिक्स नंबर बघूया ऑथेन्सिस अलंकार म्हणजेच विरुद्धालंकार. विरुद्धालंकार म्हणजे ऑथिथेन्सिस अलंकार. दोन विरोधी कल्पना किंवा शब्दाचे एकच वाक्य सादरीकरण केलेले असते त्याला आपण विरोधालंकार असे म्हणतो. दोन जे विरोधार्थी कल्पना किंवा शब्दाचे एकच वाक्य जर सादरीकरण केलेले असेल तर त्याला आपण विरोधालंकार असे म्हणतो. कसे तर एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. सेकंड मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. थर्ड आहे ॲड विथर द गेम यू लॉस ऑर विन. फोर्थ आहे विंटर यू आर गिवन आउट ऑर इन. फिफ्थ आहे आय वॉन्ट टू नो द डेंजर अँड द वंडर्स ऑफ द टीप. यानुसार. सेवन नंबर बघूया क्लायमॅक्स म्हणजे रसोत्कर्षालंकार. आपल्या वाक्यातील कल्पना महत्त्व क्रमानुसार चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात त्याला आपण रसोत्कर्षालंकार असे म्हणतो. त्याचे आपण एक्झाम्पल बघूया एक एक करत. फर्स्ट आहे द डान्सर्स डान्स द म्युझिशियन प्लेज फॉर देम द शोज पॅसेस. सेकंड ब्रुश द वाउंडेड लिस्निंग टू देअर कमांड्स. थर्ड आहे लँड ऑफ आवर बर्थ आवर फेथ आवर प्रेड. फोर्थ आहे ग्रेट वाईट ब्युटिफुल वंडरफुल वर्ल्ड. फिफ्थ आहे विथ सिटीज अँड गार्डन्स अँड क्लिप्स अँड हिल्स. यानुसार. 8 नंबर बघूया इनव्हर्जन्स म्हणजे युक्रम अलंकार. इनव्हर्जन्स म्हणजे युक्रम. आपला अलंकार जो आहे तो शब्दाचा क्रम नियमित गतक्रमानुसार न ठेवता तो उलट ठेवला जातो त्याला आपण युक्रम अलंकार असे म्हणतो.
एक्झाम्पल बघूया. इन वेन इज ऑल वर्ड प्ले. वरील वाक्याचा बरोबर क्रम पुढील प्रमाणे आहे. ऑल वर्ड प्ले इज इन वेन. सेकंड, ओनली देन विल ग्रो द ग्रीन फ्रॉम द ब्लॅक. अँड थर्ड आहे सॉफ्ट अँड ट्रिक द स्नो ले. फोर्थ आहे ॲज वी टू हायर लेवल रायझेस. अँड फिफ्थ आहे हॅविंग माय लॉ द 7 टाईम दॅन डिस्पेड. 9 नंबर आहे ॲस्ट्रोस्पियर. ॲस्ट्रोपियर म्हणजे परोक्ष.